एक मिनिट थांबा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. दिवसभर घरची कामं करून नवरा ऑफिसला जातो, मुलं शाळेत जातात आणि तुम्हाला थोडासा मोकळा वेळ मिळतो, तर तो वेळ तुम्ही कसा घालवता? तुम्हीही मोबाईल हातात घेऊन रील्स स्क्रोल करत बसता का? व्हॉट्सअप स्टेटस पाहता पाहता वेळ निघून जातोय का? की फक्त विचार करत राहता, माझ्या आयुष्यात काहीच बदल का होत नाही? आणि मग रात्री जेव्हा तुम्ही बिछाण्यावर झोपता ना, तेव्हा आतून एक विचित्र फिलिंग येते. एक रिकामीपणा, एक हलकीशी बेचैनी. असं वाटतं आजचा दिवसही असाच निघून गेला. अशा फिलिंगला काय म्हणतात माहिती आहे? वेस्टेड टॅलेंट, म्हणजेच वाया गेलेली क्षमता. म्हणजेच तुमच्यात खूप काही करण्याची ताकद आहे, पण ती बाहेरच येत नाही आहे. आणि खरं सांगायचं तर आयुष्य बदलत नाही याचं कारण आपल्याकडे वेळ नसतो हे नाही आहे, तर आयुष्यात बदल घडत नाही कारण आपण आपला मोकळा वेळ योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करत नाही. आपण तो छोट्या छोट्या डिस्ट्रॅक्शन्समध्ये वाया घालवतो आणि मग काही वर्षांनी वाटतं, काश त्यावेळी मी स्वतःसाठी काहीतरी केलं असतं. पण चांगली गोष्ट काय आहे माहिती आहे का? अजूनही उशीर झालेला नाही. आजचा हा व्हिडिओ तुमची तीच एक चूक सुधारण्यासाठी आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 12 पॉवरफुल गोष्टी ज्या तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेत करू शकता. अशा सवयी ज्या हळूहळू तुमचं आयुष्य अपग्रेड करतील, तुमचा कॉन्फिडन्स वाढवतील, तुमची रिस्पेक्ट वाढवतील. आणि विश्वास ठेवा, जर आजपासून तुम्ही या छोट्या छोट्या स्टेप्स घेणं सुरू केलं ना, तर पुढच्या 5 वर्षांमध्ये जेव्हा तुम्ही स्वतःकडे आरशात पाहाल, तेव्हा तुम्हाला फक्त तुमचा चेहरा दिसणार नाही, तुमची मेहनत दिसेल, तुमची ग्रोथ दिसेल आणि एक समाधान मिळेल. हो, मी योग्य निर्णय घेतला. तर चला, वेळ न घालवता सुरुवात करूया. पहिली गोष्ट आहे ती म्हणजे दिवसाची सुरुवात प्लॅनिंगने करा. पहा, बहुतेक लोक दिवस जसा येतो तसाच जगतात. सकाळी उठतात, कामं सुरू करतात, जे समोर येतं ते करत राहतात आणि दिवस संपेपर्यंत थकवा तर येतो, पण समाधान मिळत नाही. कारण आपण आपल्या दिवसाला कंट्रोल केलं नाही, तर दिवसाने आपल्याला कंट्रोल केलं. पण जे लोक खरंच आयुष्य बदलतात ते आपला दिवस प्लॅन करतात. तुम्हाला फार काही मोठा प्लॅन बनवायची गरज नाही. फक्त सकाळी उठून 5 मिनिटं स्वतःसाठी काढा आणि स्वतःला एक सोपा प्रश्न विचारा, आज माझ्या मोकळ्या वेळेत मी काय करणार आहे? बस ते लिहून ठेवा, डायरीत किंवा मोबाईलच्या नोट्समध्ये. कारण जेव्हा गोष्टी डोक्यात असतात तेव्हा त्या विसरून जातात आणि त्याच गोष्टी जेव्हा कागदावर येतात ना, तेव्हा त्या स्पष्ट होतात, लक्षात राहतात. आणि जसा तुमचा दिवस प्लॅन होतो तसं तुमचं मन आपोआप फोकस्ड राहतं. मग तुम्ही उगाच मोबाईल स्क्रोल करत बसत नाही, कारण तुम्हाला माहिती असतं तुम्हाला काय करायचं आहे. हळूहळू ही छोटी सवय तुमचा प्रत्येक दिवस अर्थपूर्ण बनवते. तसंच तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळेमध्ये फ्री ऑनलाईन लर्निंगसुद्धा करू शकता. आज आपल्या हातात मोबाईल फक्त टाईमपाससाठी नाही, तो तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतो. आज मोबाईलमध्ये सगळं आहे, ज्ञान आहे, स्किल्स आहेत, नवीन संधी आहेत. फक्त आपल्याला ते कसं वापरायचं हे ठरवायचं आहे. यूट्यूब म्हणजे फक्त गाणी, रील्स किंवा टाईमपास नाही, तो एक फ्री एज्युकेशनचा खजिना आहे. तिथे तुम्ही कोणतीही स्किल्स फ्रीमध्ये शिकू शकता. कुकिंग, एडिटिंग, स्पीकिंग, बिझनेस, काहीही. यूट्यूब म्हणजे फ्री एज्युकेशन आहे. काहीही शिका, पण रोज शिका. कन्सिस्टन्सी ठेवा. दररोज फक्त 30 मिनिटं स्वतःसाठी द्या. मोबाईल टाईमपास नाही, तो तुमचा लर्निंग टूल बनवा. आणि बघा, हळूहळू तुमचं आयुष्य कसं बदलतं. ह्याच सवयीशी निगडीत पुढची सवय म्हणजे इन्कम देणारी स्किल शिका. प्रत्येक स्त्रीमध्ये काही ना काही टॅलेंट असतं. कुकिंग, स्टिचिंग, रायटिंग, डिझायनिंग, काहीही. पण फक्त टॅलेंट असणं पुरेसं नसतं, त्याला डिरेक्शन देणं गरजेचं असतं. आजच्या काळात छोट्या स्किल्समधूनही इन्कम मिळू शकतो. फक्त सुरुवात करायची हिंमत हवी. रोज तुमच्या फ्री टाईममध्ये थोडं शिका, थोडं प्रॅक्टिस करा. हळूहळू कॉन्फिडन्स वाढत जाईल. काही महिन्यातच तीच स्किल तुमची ओळख बनू शकते आणि इन्कमचा मार्गही उघडू शकते. लक्षात ठेवा, छोट्या सुरुवातीचं मोठं रूपांतर होऊ शकतं. फक्त सातत्य ठेवा. वेळ काढून व्यायाम करा. आपण दिवसभर घराची कामं करतो, पण तो व्यायाम नसतो. शरीराला वेगळ्या एक्सरसाइजची गरज असते. सतत 30-30 एकसारखी कामं करून शरीराला आणि मनाला थकवा जाणवतो. म्हणून रोज फक्त 15-20 मिनिटं स्वतःसाठी काढा. थोडं चालणं, योगा किंवा साधं स्ट्रेचिंग करा. हे केल्याने शरीर हलकं वाटतं, एनर्जी वाढते, मूड चांगला होतो आणि मन फ्रेश राहतं. म्हणून स्वतःसाठी थोडा वेळ नक्की द्या आणि एक्सरसाइज करायला आजपासूनच सुरुवात करा.
तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये फायनान्शियल नॉलेजसुद्धा घेऊ शकता. पैसा कमावणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच तो कसा वापरायचा हे समजणंही महत्त्वाचं आहे. पैसा कसा येतो, कसा वाचवायचा आणि कसा वाढवायचा हे एकदा समजलं की आयुष्याचा कंट्रोल तुमच्या हातात येतो. आजच्या काळात SIP, FD, सेव्हिंग्स, इन्व्हेस्टमेंट्स हे सगळं माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण छोट्या छोट्या सेव्हिंगमधूनही मोठा फंड तयार होऊ शकतो. सुरुवातीला हे सगळं थोडं कठीण वाटेल, नवीन शब्द, नवीन गोष्टी, पण घाबरू नका. रोज थोडं थोडं शिका. हळूहळू सगळं क्लिअर होत जाईल आणि निर्णय घेण्याचा कॉन्फिडन्स वाढेल. एक वेळ अशी येईल की तुम्ही तुमच्या पैशांबाबत स्वतःच निर्णय घ्यायला लागाल आणि तीच खरी स्वतंत्रतेची सुरुवात असेल. डेली जर्नल लिहा किंवा ह्याला तुम्ही मी टाईम म्हणू शकता. रोज तुम्ही तुमचे विचार कागदावर लिहायला सुरुवात करा. 3 साध्या गोष्टी लिहा. आज काय चांगलं केलं, आज काय नवीन शिकले आणि उद्या काय बेटर करू शकते. हे लिहिल्यामुळे मनातले विचार बाहेर येतात आणि मन हलकं वाटतं. हळूहळू तुम्हाला स्वतःबद्दल जास्त समजायला लागतं. काय चांगलं चाललंय आणि काय बदलायचं आहे ते क्लिअर होतं. त्यामुळे क्लॅरिटी येते, सेल्फ अवेअरनेस वाढतो आणि स्वतःमध्ये सुधारणा करणं सोपं होतं. छोटी सवय आहे पण मोठा बदल घडवू शकते. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा घर थोडं थोडं ऑर्गनाईज करा. घरात खूप पसारा असेल तर मनातही नकळत गोंधळ निर्माण होतो. काम करायची इच्छा कमी होते आणि थकवा जास्त जाणवतो. म्हणून सगळं एकदम करण्याचा प्रयत्न करू नका. दररोज थोडा वेळ काढा आणि घराचा एक छोटा भाग साफ करा. एखादा ड्रॉवर, एखादं कपाट किंवा एक कोपरा. हळूहळू घर नीट आणि व्यवस्थित दिसायला लागेल आणि त्याचबरोबर मनही हलकं आणि शांत वाटेल. छोट्या छोट्या स्टेप्स घेत गेलात तर मोठा बदल सहज दिसेल. म्हणून फ्री टाईम वाया घालवण्याऐवजी आजपासूनच घर थोडंसं ऑर्गनाईज करायला सुरुवात करा. रोज वाचनाची सवय लावा. तुम्हाला ही गोष्ट खूप बोरिंग वाटेल, पण पहा, आपल्याला मोठी मोठी पुस्तकं वाचायची अजिबात गरज नाही. फक्त तुमचे विचार बदलणारं काहीतरी वाचा. कारण आपण जे पाहतो आणि ऐकतो तसेच आपले विचार बनतात. म्हणून आपण काय कन्झ्युम करतोय हे खूप महत्त्वाचं असतं. जर वेळ फक्त रील्स किंवा सिरियल्स पाहण्यात जात असेल तर विचारही तसेच राहतील. पण थोडा वेळ चांगलं वाचन केलं तर माइंड हळूहळू शांत आणि क्लिअर होत जातं. सुरुवातीला बोरिंग वाटेल सुद्धा, पण थोडी कन्सिस्टन्सी ठेवा. एक दिवस तुम्हाला जाणवेल तुम्ही लगेच रिॲक्ट करत नाही तर विचार करून निर्णय घेताय. वाचन म्हणजे फक्त शब्द वाचणं नाहीये, तर ते विचार तुमच्या कृतीत दिसले पाहिजेत. जर ते विचार तुमच्या कृतीत दिसलेच नाहीत तर वाचनाचा काहीच उपयोग होणार नाही. त्याचबरोबर मिनिंगफुल कनेक्शन्स बनवा. तुम्ही दिवसभर खूप लोकांना भेटता, पण सर्वांकडून काही घेण्यासारखं असेलच असं नाही. सगळ्यांशी रोज बोलणं किंवा क्लोज राहणं गरजेचं नाहीये, पण योग्य लोकांशी जोडलं जाणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या आसपासचे लोक आपल्या विचारांवर आणि आपल्या डिसिजनवर परिणाम करत असतात. म्हणून कोणासोबत वेळ घालवतो हे खूप महत्त्वाचं आहे. अशा लोकांना जोडा जे तुम्हाला इन्स्पायर करतील, गरज असताना सपोर्ट करतील आणि पुढे जाण्यासाठी मोटिवेट करतील. हळूहळू तुम्हालाही पॉझिटिव्ह वाटायला लागेल आणि तुमची थिंकिंग पण तशीच मजबूत बनेल. कमी लोक असले तरी चालतील, पण योग्य लोक असणं खूप महत्त्वाचं आहे. पुढची सवय आहे सेल्फ प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह करा. हा दिखावा नाही, हा तुमच्या पर्सनॅलिटीचा महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही कसे दिसता, कसे बोलता यावर लोकांचं पहिलं इम्प्रेशन तयार होत असतं. साफसुथरे कपडे, नीटनेटका लूक आणि शांत कॉन्फिडंट बोलणं हे सगळं तुमचा इम्पॅक्ट बदलतं. यासाठी खूप एक्सपेन्सिव्ह काहीच लागणार नाही. फक्त स्वतःकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला व्हॅल्यू देता तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि लोकही तुम्हाला तसंच ट्रीट करायला लागतात. स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करा आणि हळूहळू तुम्हालाच तुमच्यातला बदल जाणवायला लागेल. पुढची सवय म्हणजे ग्रॅटिट्यूड आणि व्हिज्युअलायझेशन. तुमच्या मोकळ्या वेळात थोडा वेळ शांत बसा आणि तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल मनापासून आभार माना. छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा, घर, कुटुंब, आरोग्य, नोकरी. नंतर डोळे बंद करून तुमचं स्वप्नातील आयुष्य मनात स्पष्टपणे पहा. तुम्हाला कसं जगायचं आहे ते इमॅजिन करा. असं केल्याने मन हळूहळू त्या दिशेने विचार करायला लागतं आणि तुमची पावलंही तिकडे वळायला लागतात. यामुळे मन शांत होतं आणि आयुष्याबद्दल स्पष्टता येते. म्हणूनच जे मिळालं आहे त्याबद्दल मनापासून आभार माना आणि जे हवं आहे त्या दिशेने पावलं उचला. आणि आता शेवटची गोष्ट
जी तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये करू शकता ती म्हणजे पर्सनल गोल ठेवा आणि रिलेशनशिप जपा. स्वतःसाठी एक छोटं का होईना गोल ठेवा, कारण रोजच्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण स्वतःलाच हरवून बसतो. स्वतःसमोर एखादं गोल असलं की आयुष्याला दिशा मिळते आणि स्वतःसाठी काहीतरी करण्याची जिद्द टिकून राहते. पण त्याच वेळी नाती जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आयुष्यात शेवटी आपल्यासोबत आपली माणसंच उभी राहतात. थोडा वेळ स्वतःसाठी ठेवा आणि थोडा वेळ आपल्या माणसांसाठी, कारण बॅलन्स असला तरच आयुष्य आनंदी आणि पूर्ण वाटतं. आणि आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा, आत्ता तुम्ही तुमच्या फ्री टाईममध्ये जे करता ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे नेते की मागे? कारण आज तुम्ही जे करता तेच उद्याचं आयुष्य घडवतं. सगळं एकदम बदलायची गरज नाही, फक्त एक सवय निवडा आणि आजपासूनच सुरू करा. हळूहळू तुम्ही बदलाल आणि एक दिवस आरशात पाहताना तुम्हाला स्वतःवरच विश्वास बसणार नाही. म्हणून आजच एक निर्णय घ्या, फक्त स्क्रोल नाही तर आपल्याला ग्रोसुद्धा करायचा आहे. लक्षात ठेवा, तुमचा मोकळा वेळ ही तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. तो वाया घालवू नका, त्यात इन्व्हेस्ट करा, कारण हाच वेळ एक दिवस तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.